आणि हा डिझायनर पॅटर्न आपण शिवण शिकत आहोत. हा छोट्या सॅम्पलमध्ये शिवून घेऊया आणि नंतर आपल्याला मोठं शिवून झाले का ताई? हो, याचं शिवून झालं पूर्ण. हो, शूटिंग घेतली ती शूटिंग ट्रान्सफरच होत नाही ना. हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मग आता मी छोटं पाठवून देते तुम्हाला आणि याचं आपण छोटं शिकूया. त्याच्यासाठी मी छोटी एक कटिंग इथे करून घेतलेली आहे. हा बॉडीचा पार्ट आणि त्याला मी अखंड ठेवलेलं आहे आणि ही जी आहे ही स्लीव्ज आहे. आणि आता आपण बघूया की याचं शिवण कसं करायचं आहे. घे तुझं. आवाज ऑनलाईन चालू आहे. हा याला मी करंट मारते काय? लाकूड ठेवलंय. नाही, ते मला ना पायाला टोचतं म्हणून मी ते फळीवर ठेवून आणि मग. अच्छा क्लिअर येईल का ही उन्हामुळे? मला वाटत नाही चमकेल असं. हा पडदा बंद, डोळ्यावर चमकेल मुलींच्या असं अंदाज. बंद म्हटलं. हा आता व्यवस्थित येईल. आणि अशा पद्धतीने आपण ही कटिंग जी आहे ती कम्प्लीट करून घेतलेली. परंतु याला हुक लावणार आहे तर हुक लावू शकतो आपण. ज्यांच्याकडे चेन अवेलेबल नाही त्याचं, तर मी इथे हुक पट्टीचं दाखवणार आहे. आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याचं करू शकता, चैनीचं. आणि चैनीसाठी मी शॉर्ट्स टाकलेले होते, त्याच्यामुळे चैनीचं तुमचं चांगल्या पद्धतीने लक्षात आलं असेल. आपण असं समजूया. याला सर्वप्रथम अशी किनारीची टीप देऊया. मार्कर देऊन टाक, मार्कर पण वापरला तरी चालेल. याला ज्यांना स्लीवलेस बनवायचं त्यांनी स्लीवलेस बनवा, ज्यांना बाही लावायची त्यांनी अशा पद्धतीची बाही लावा. आणि आता आपण डायरेक्टली मार्करने करूया. याला अशी खूण केली. तुम्ही डायरेक्टली करू नका, निघणार नाही. हे सॅम्पल आहे म्हणून आपण त्यावर करून घेतोय. इथे सुद्धा खाली अशी करायची. तू याचं कर. आणि आपण या गोलव्यात आणि मारून घेऊया. खालची टीप मारून झाल्यानंतर सर्वप्रथम लास्ट टीप, तसाच दुसरा. त्याला कट करावं लागेल. कशाचं कट? हुक पट्टी ते नंतर. आधी आपण गळा बनवायच्या आधी कापायचं नाही. कापल्यानंतर तुम्हाला अडचण तयार होऊ शकते. अडचण म्हणजे काय? तर आता हे कमी जास्त होऊ शकतं. ऑलरेडी हा एकाचाच गळा कापायचा असतो, दोघांचा गळा कापले गेलेला आहे. तर तुमचे दोघं कपडे कडक आहे म्हणून तुम्हाला हे चालणार आहे. कपडे कडक नसले तर चालणार नाही. आणि आता आपण याला खायचे मारू आणि पलटी करा. तिथेच ठेव कॅमेराच्या समोर. आणि याला आपण टीप मारून घेऊया पुन्हा एकदा. यालाही टीप मारून झाली की इथे आपल्याला मध्यभागी पण टीप मारायची. मग कशी मारायची तर त्याचा उपयोग आपण पट्टीचा उपयोग करून करूया. पट्टीच्या सहाय्याने याचं सेंटर, सेंटर डॉट 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 डॉटने आणि अलीकडे सरळ टीप, पलीकडे सरळ टीप. आणि इथे मारणारे आपण टीप का तर आपल्याला चेन लावण्यासाठी सुद्धा जागा त्यातच करून घ्यायची. मग मी कुठे टीप देणार आहे? जी डार्क येते आणि आपण जी डार्क किती वर मारायची? मधला स्पेस, मधला स्पेस फक्त 1.5 इंच. आणि हा असा केलाय आपण. आणि आता कट करूया. जसं की आपल्याला याला कैची मारल्या होत्या, मारलेले वाटत नाही प्रॉपर. हा मारले. ओके. आणि आता आपण याला प्रेस करून पण ठेवू शकता आणि टिप मारून पण घेऊ शकता. मी आता इथे टिप मारून घेणार. प्रेस करायचं पण दाखवेल एखाद्या वेळेस कसं करायचं. हे कट करून घेऊ का? हां हां हां.
अशा पद्धतीने याला टीप मारून झालेली आहे. याचे 2 पार्ट केलेले होते ना, त्या ठिकाणी हा जो पार्ट आहे या ठिकाणचा कपडा डायरेक्टली उडवायचा अशा पद्धतीने, म्हणजे जास्त फिनिशिंग येते. मोठा असू द्या किंवा छोटा असू द्या. त्याच्यानंतर इथे व्यवस्थित कैची मारायची आणि मग कोणा बाहेर निघतो आणि हा पार्ट असा झालाय. त्याला आपण डापटीप देऊन घेऊया. आणि डापटीप देताना ही काळजी घ्यायची की अस्तर दिसलं नाही पाहिजे. चौरस टिपा मारून झाल्यानंतर गळ्याची टीप तुम्ही थोडी हळूवार देऊ शकता. हे असे पार्ट रेडी झाले आणि आता आपण याला उंचीनुसार, जसं की उंची समजा 5 फूट आहे आणि हा आहे आपला मागचा भाग, तर 5 फूट असेल तर असं शोल्डरच्या असं अर्ध करू शकता तुम्ही. आणि तुम्ही मी दिलेले माप पण वापरू शकता. 5 फूट असेल तर 5 इंच घ्यायचं, 6 फूट असेल तर 6 इंच घ्यायचं. अशा पद्धतीने याचे पाठीमागचे टक्स मेंटेन करायचे. आणि मी आता टक्स मारून घेणार आहे. आणि अर्धा इंच इकडे रुंद आणि उंचीला 5. आणि हा जो पार्ट आहे पुढचा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. त्याचे टक्स मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेच आहे, म्हणजे टक्स शिकल्यानंतरच आपण माप करत असतो. परंतु तुम्हाला जर नसेल लक्षात तर सेंटर करा. सेंटर केल्यानंतर मग तुमचं छातीचं जे माप आहे ते इकडून टाकत असतो आपण. जसं की 40 असेल तर 4 टाका, उरलेल्या भागाला निम्मे करा. निम्मे केल्यानंतर इथे सेंटर येईल. सेंटर आल्यानंतर तुम्हाला असा इथे आणि असा इथे टक्स आखायचा असतो. मग किती आखायचा, जर हे माप इकडे 3 आलं तर इकडे घेताना ते 4 होईल. हे माप इकडे 3.5 आलं तर इकडे घेताना ते किती होईल, 4.5 होईल. आणि अशा पद्धतीने आपण याला सुद्धा टक्स मारून घेऊया. पण टक्स कसे मारायचे मग, पण हे मात्र रुंद मारायचे. का, कारण छातीचा पुढच्या भागाचे आहे, फ्रंटचे आहेत. तर मग किती रुंद मारायचे, समजा छातीचा माप जे आहे ते 40 आहे. जर 40 आहे तर 40चा जो दिसणारा अंक आहे आपल्याला 0 बाजूला करता तर 4 येतो. 4च्या हाफ किती होतात, 2. म्हणजे 1 इकडे 1 इकडे असं मध्ये सेंटरला ठेवायचा तो माप, जे माप येईल ते. समजा 20 असेल छाती, जसं की 20 आहे तर 20चा अंक किती दिसतो तुम्हाला, फक्त 2 दिसतोय. का, तर आपण पॉइंट देतोय ना. तर मग 2 जसाच्या तसा इथे घ्यायचा सेंटरमध्ये. सॉरी 20चे हाफ 20चे हाफ नाही, 10 नाही करायचे. 20चे हाफ म्हणजे 20 नाही ग्राह्य धरते आपण, 2.0 म्हणजे 2च ग्राह्य धरतोय. तर मग 2च्या निम्मे म्हणजे 1. आणि मग इथे अर्धा इथे अर्धा, म्हणजे लहान मुलांचं माप बनवायचं असेल तर इथे अर्धा इथे अर्धा, आणि दाबताना मग डायरेक्टली अर्धा धरून डायरेक्ट. पण हे मोठ्यांचं असेल तर तसं थोडं थोडं वाढत जातं. जर तुम्हाला हे कन्फ्युजन समजलं नाही तर तुम्ही डायरेक्ट असं करू शकता. बारीक मुलगी असली म्हणजे 20-28 छातीपर्यंत तर अर्धा इंच घ्या. आणि जर समजा 28 ते 38 पर्यंत असेल तर तुम्ही इथे 1 आणि इकडे उंचीनुसार घेऊ शकता. जर 38च्या पुढे 48 पर्यंत असेल तर तुम्ही इथे 1.5 आणि इकडे उंची घेऊ शकता. ही 2 पद्धती सांगितल्या मी तुम्हाला, जी पाहिजे ती तुम्ही करू शकता. दोघंही परफेक्ट येतील. आणि आपण टक्स देऊया. दिसते का बघा. जरी तुम्हाला असं वाटलं की एवढं करून सुद्धा, टक्स मारून सुद्धा त्याला पाहिजे तसा उभार आलेला नाहीये, तर मात्र काय करायचं, तर मात्र जर उभार आलेला नसेल तर याला ऍक्च्युली उभार खूप सुंदर आलेला आहे. तर नसेल आलेला तर तुम्ही याच्या आतमध्ये जाऊन आणखीन थोडं तिरकस टीप देऊ शकता. थोडी तिरकस, म्हणजे 1/2 इंच दिली तरी खूप होतं.
आता मी देणार नाही, कारण माझं माप जे आहे ते मला या पद्धतीने परफेक्ट दिसतंय. जर तुम्हाला आणखीन फिनिशिंग करून घ्यायची असेल तर हे दोघं टक्स असे जवळच्या जवळ धरायचे. असे धरल्यानंतर मशिनीच्या भागाला प्रेस करायचे, जे की तुम्हाला दिसत नसेल. बघ बरं तिकडे नाही नको. ठीक आहे, आपण हे याला प्रेस करून घेतले म्हणजे हे असे दिसत आहे, म्हणजे सेप लगेच येतो. पूर्वी पण प्रेस नसायच्या, त्यामुळे हे अशाच पद्धतीने शिवलं जायचं, तर हे लगेचच सेप होतात या पद्धतीने. तुम्हाला हे बघा असं असं विचित्र दिसेल, हा पार्ट आणि हा पार्ट विचित्र दिसतोय. हा याला आपण असं करतोय आणि मशिनीच्या एका बाजूला प्रेस करतोय या पद्धतीने. दिसत नाहीये इथे असं या पद्धतीने, आणि झाल्यानंतर तो असा झालेला आहे. तसं तर हा बॅगचा आहे, फुगला नाही पाहिजे इतका, पण कडक कपडा असल्यामुळे फुगतोय. आणि हा असा झालेला आहे. मग याला आता हुकपट्टी किंवा काही करायचं असेल तर कसं करावं लागेल, तर तुम्हाला पट्टी करण्यासाठी एकतर चेन लावायची आहे. हा सेम मॅचिंगचा कपडा घेऊन टाकायचा, कोणत्याही एका बाजूला त्याला अशा पद्धतीने इथे फोल्ड करायचा आहे. असा फोल्ड करून फक्त बाही लागणार आहे आपल्याला. असा फोल्ड करून फक्त आपल्याला हा घ्यायचा आणि याच्या खाली ठेवायचा आहे आणि टीप मारून घ्यायची. आणि हा झाला तुमचा हुक लावण्यासाठीची पद्धत. चेन लावायची असेल तर मात्र मी तुम्हाला मोठ्या याच्यावर सांगितलेलं, कारण याची एवढे मापाची चेन भेटणारच नाहीये, त्यामुळे प्रश्नच नाही. तिथे दिसतंय का? हो. आणि इकडे मारताना इकडे सुद्धा फिनिशिंग द्यायची, मग अशी किंवा अशी नाही करायची आहे, त्याच्या आतमध्ये आपल्याला फोल्ड करायचंय. पूर्ण दिसते का? हो. ओके. आणि ह्या पद्धतीने याला फोल्ड करून असं ठेवायचंय. आणि या पॅटर्नचं शिवण आपलं इथपर्यंत झालंय. आता आपण शोल्डर जोडून घेऊया. शोल्डर जोडताना हे असं इकडे आणि हे असं इकडे. कमी जास्त झालं तर काय करावं, तर काय हरकत नाही घाबरून जाण्याचं, कारण हा बघा कमी होतोय, माझा कमी होतोय. मग मी काय करणार आहे, थोडंसं किंचित खाली जाऊन शोल्डर जोडणार आहे. मग होतं असं बोटनेक गळ्यांमध्ये बऱ्याच वेळा होतं, व्हायला नाही पाहिजे पण होतंय, तर मग काय हरकत नाही, आपल्याला ते रिपेअर पण करता आलं पाहिजे. मग इथून अशी टीप मारायची, म्हणजे मग आपलं कमी झालेलं शोल्डर सुद्धा मॅनेज होईल. कारण काही वेळा कापताना कमी जास्त होतं तर त्यावेळेस ते होत असतं. आणि जे शोल्डर लावलंय तेच आपण बघूया की बरोबर दिसतंय का. हे असं केलंय आणि आता जे कमी दिसत होतं ते शोल्डर आता मापात आलंय. या पद्धतीने आपण ते मापात करू शकतो, पण किंचित अर्धा इंच जाऊ शकता तुम्ही. तसंच या पद्धतीने इकडे पण आपल्याला लावायचंय. लावताना इकडूनच सुरुवात करायची. आणि शोल्डर असं लावून झाल्यानंतर याला आपण फिनिशिंग दिली. फिनिशिंग दिल्यानंतर हे पार्ट असे दिसत आहेत. आणि आपण ही जी बाही कापलेली आहे तिला मात्र मधून कापून घेतले, कारण तुम्हाला जास्त कठीण होऊन जाऊ नये म्हणून. आणि इथून हिला लावायला सुरुवात करायची. जर जास्त होत असेल तर काय करायचं, बिंदास तिथे 2-3 चुन्या देऊन टाकायच्या. तुम्हाला जर जुन्या वरती हव्या नसतील तर खाली देऊ शकता. वरती ज्यांना प्लेन पाहिजे त्यांनी प्लेन ठेवा. आणि आता आपण अशा पद्धतीने जोडून घेऊ. परफेक्ट दिसतंय का बघ तिथे? हो. हा माझी तर भरपूर उरते. मग मी काय करणार आहे, त्याला उचलणार आहे आणि इथे 1 2 3 चुन्या बसतायत. उरलेल्या भागाला मी जोडणार आहे. असं छान माझं लावून झालेलं आहे, परंतु इथे पण काम आपलं संपलेलं नाहीये. कारण हे जे आहे हा खराब पार्ट आपल्याला दिसतोय, तर याला काय करायचं, याला उचलायचं, उलटं करायचं. उलटं केल्यानंतर हा पार्ट इकडे करायचा, याला आपल्याकडे करायचं. आपल्याकडे म्हणजे या बाजूला. आणि तुम्ही पाहिजे तसं टीप मारू शकता, एक तर इकडून एक तर तिकडून. मी आता इकडून मारून दाखवणार आहे. तिकडून मारलेली जास्त बेस्ट असते. मी एकाची इकडून आणि एकाची तिकडून मारेल. का मारायची आहे, कारण जास्त बाहीची फिनिशिंग व्यवस्थित दिसावी म्हणून. नाहीतर मग समजा तुम्ही नेट पातळ घेतलंय आणि हे जर सगळं तिथं दिसणार असेल तर नेटची बाही घालून काही फायदा नाही. आणि ही फिनिशिंग अशी दिसेल. तशीच या पद्धतीची इकडे पण लावून घेऊ. पण आता लावताना मी वरूनच तुम्हाला फिनिशिंग कशी द्यायची ते दाखवेल, कारण वरून फिनिशिंग आहे ना सरळ येते. ही बघा, ही इथे कमी झाली
इथे बरोबर आली, एका लेवलने यायची पाहिजे. जर कमी दिली तर कमी, पण अशी देताना इतकीच आली पाहिजे. का? कारण खालचा कपडा पण दाबला गेला पाहिजे. आणि परत हात घातला जर तब्येतशीर असेल तर पूर्ण परत बाहेर मार्जिन बाहेर काढेल तो, म्हणजे इथे परत दिसेल. म्हणून थोडासा जास्त कपडा दाबायचा. टीप दिसली तर काय हरकत नाही. आणि पुन्हा आपण शोल्डरवर 2-3 चुन्या घेऊया. जर तुम्हाला शोल्डरवर आवडत नसतील तर तुम्ही थोड्या खाली घेऊ शकता. आणि हा कपडा आहे ना कितीही मापात घेतला तरी तो होतो तसा. पण जर तुम्हाला नुसताच चुन्या नसतील पाहिजे तर तुम्ही प्लेन लावा, आजूबाजूचं कापून टाका. आजूबाजूचं कापून टाका. थोडा गेला बॉबिन फुल वरचा नाही झाला असं. किती मिनिटं झाली? वेळ स्टार्ट होऊन 10 मिनिटं झाली. 15 मिनिटं झाली. एवढं छोटं झालं. ओके. आणि आपण शोल्डर जवळ 2-3 चुन्या टाकून घेणार आहे. जो छोटा भाग आहे तो जोडतो आतमध्ये, हा मोठा नाही जोडत. आता मी असा केलाय आणि याला सेप देणार आहे. बघा आता ह्या बाईत आणि ह्या बाईत डिफरंट आहे. इकडची अशी दिसते, इकडची परफेक्ट दिसते. इथे पिको करायची गरज नसली पाहिजे. असाच कपडा घ्यायचा आहे. आता काय करायचं, याला आतमध्ये ठेवायचं अशा पद्धतीने. आणि मी आता इकडून फिनिशिंग कशी द्यायची ते बघणार. असा आता ही मात्र जेव्हा तुम्ही इकडची करता ना त्यावेळेस एकसारखी येते. तुम्हाला जिकडून पण सोपी जाईल तिकडून करा सुरुवातीला. नंतर हळूहळू हात बसला ना की आपल्याला बरोबर जमायला. मग हे असं छान रेडी झालंय. रेडी झाल्यानंतर आपण याला अगोदर शिदं ठेवून टिपा मारणार आहे या पद्धतीने. आणि नंतर पट्टी करू. प्रथम टिप घेताना फक्त किनारीला घ्यायची. तशीच इकडची घेऊया अगदी किनारीला. फक्त कपडा अटकला पाहिजे. जर कमी जास्त होत असेल तर काय करावं. बघा इकडे होतोय, होतं असं. आता तुमच्याकडून तर बऱ्याच वेळा होणार. आणि हे असं शिवल्या गेल्यानंतर तर भरपूर त्रास होणार. मग काही करायचं नाही. ज्यावेळेस आपण इथे टीप मारली राहते ना ती टीप उसून घ्यायची. उसून घेतल्यानंतर तिला दोघीकडून थोडंसं फोल्ड करायचं आणि अशी टीप मारायची. आता मी उसवलेलं नाहीये पण चालू नाही. फोन येतोय. कट करा. कट झाली व्हिडिओ कट झाली. सुरू